22 मे या जागतिक जैवविविधता दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील ऐतिहासिक मासुंदा तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी ठाणे महानगरपालिका, सोसायटी जनरल आणि भागीरथ संस्थेनं हाती घेतलेला पर्यावरणपूरक उपक्रम विशेष लक्षवेधी ठरत आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला असून या उपक्रमामुळे तलावातील जैवविविधतेचं संवर्धन आणि जलस्रोतांचं संरक्षण करण्यास मोठी मदत होईल. सध्या शहरी आणि निमशहरी भागातील जलस्रोत, घरगुती कचरा, सांडपाणी, पोषक तत्वांचं अतिप्रमाण तसंच सेंद्रिय प्रदूषकांमुळे मोठ्या प्रमाणावर दूषित होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रदूषित जलस्रोतांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी फायटोरेमेडिएशन अर्थात वनस्पतींच्या साहाय्यानं पाणी शुद्ध करण्याची पद्धत प्रभावी, शाश्वत आणि किफायतशीर उपाय म्हणून पुढे येत असल्याचं मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिकेच्या जलस्रोत पुनरुज्जीवन मोहिमेला हातभार लावण्यासाठी सोसायटी जनरलच्या CSR निधीतून आणि त्यांच्या सहयोगी स्वयंसेवी संस्था भागीरथ यांच्या माध्यमातून मासुंदा तलावात फ्लोटिंग वेटलँड्स म्हणजेच तरंगती वनस्पती बेटे उभारण्यात आली आहेत. यासाठी कॅना इंडिका या वनस्पतींचा वापर करण्यात आला आहे. तसंच तलावातील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी कॅस्केड एअरटर्स आणि सबमिसर मिक्सर्स कार्यान्वित करण्यात आले आहेत. या संपूर्ण उपक्रमाला ठाणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचं मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलं आहे. या नाविन्यपूर्ण पर्यावरणपूरक पद्धतीमुळे मासुंदा तलावातील पाण्याचा दर्जा सुधारण्यास, तलावाचं सुशोभीकरण करण्यास तसंच तेथील जैवविविधतेचं रक्षण करण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. जागतिक जैवविविधता दिनानिमित्त राबवण्यात आलेला हा उपक्रम पर्यावरण संवर्धन, जलस्रोत संरक्षण आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण मानला जात आहे.